छाणी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करशिता साया देवीला आता थोडं रिफ्रेश होऊ चला आणि टेन्शन को मारो गोरी यारो शोधू आता थोडा विरंगुळा. हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा नरडे रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर इथे आपण मुरमुऱ्यांचा चिवडा करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य, तर इथे मी कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथे भाजकी डाळ घेतलेला आहे, थोडे काजू घेतलेत, मधून कटिंग करून घेतलेले आहेत. आणि आपले शेंगदाणे कटिंग करून, तिखट मिरची घेतलेली आहे आणि 2 वाटी खोबरं. आता तुम्हाला जसं पाहिजे तसं, आता क्वांटिटीमध्ये मी 2 मुरमुऱ्यांचं पाकिट घेणार आहे म्हणून मी 2 वाटी खोबरा घेतला. आणि खोबरा जास्त जाड कापायचा नाही आणि जास्त पातळ देखील कापायचं नाही, नाहीतर जर पातळ कापलं तर करपेल, जाड कापलं तर ते जास्त म्हणजे लवकर शिजणार नाही किंवा ते लवकर फ्राय होणार नाही. तर इथे मुरमुरे जे असतात आपले, तर आता कसं काही दिवस एखादा महिना आणून ठेवलेले आधीच असतात दुकानामध्ये, तर थोडंसं ना एखादा पातेलात किंवा कशातही गरम करून घ्यायचं, म्हणजे ते मस्त कुरकुरीत लागतो आपला चिवडा. तर चला सुरू करूया. पहिले मुरमुरे छानपैकी असे पाकडून घ्यायचे, कारण की त्याचा भुसा वगैरे लास्टला असतो, कारण की दुकानामध्ये इकडे पाकिट टाक तिकडे टाक तर ते होतं भुसा. तर व्यवस्थित छान पाकडून घ्यायचं, साफ करून घ्यायचं, काय घाण आहे का नाही ते बघायचं. आता हे काही सांगायची गोष्ट नाही आहे, पण तरी पण मी सांगते आहे. तर इथे छान अजिबात मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर मुरमुरे कोरडे असल्यामुळे लगेच करपतील ते. त्यामुळे एकदम मंद आचेवरती छान असं गरम होईपर्यंत असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं मुरमुरे, कारण की थोडे खुसखुशीत होतात. एक असं दमटपणा आलेला असतो ना, तो दमटपणा जातो. तर इथे चला आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया. हे बघा मुरमुरे छान कडक झाले ते बघा. तर कधीही लक्षात ठेवा की चिवडा करायच्या आधी थोडं गरम करून घ्या. तर इथे मी तेल टाकलेलं आहे पातेल्यात, जसा चिवडा आहे त्या प्रकारे तेल टाका. तर इथे लसूण सोलून घ्यायची नाही आहे, तर मी इथे 1 ते 2 गट्टे लसूणचे घेतलेले आणि छान असे व्यवस्थित साफ करून त्यांना फोडून घेतले. सोलून घ्यायचं नाही, चिवड्याला लक्षात ठेवायचं. भरपूर जण सोलून घेतात पण नाही, लसूण करपते आणि करपल्यावरती ती टेस्टला छान नाही लागत. त्याच्यामुळं असं व्यवस्थित असे मोठे मोठे पाकळ्या घेऊन असे चेचून घ्यायच्या आणि ते करपत देखील नाही आणि त्याचा टेस्ट असतं ना तेलामध्ये खूप छान प्रकारे, स्मेल पण मस्त येतो चिवड्याला. तर इथे थोडं लसूण ब्राऊन करून घेऊया आपण. करपून घ्यायचं नाही, कारण की अजून आपल्याला भरपूर काही गोष्टी टाकायचे, तोपर्यंत लसूण करपायची शक्यता असते, म्हणून जास्त नाही, फक्त थोडं ब्राऊन करून घ्यायचं. तर इथे कोणतंही कसंही टाकायचं नसतं. पहिलं गोष्ट, जर तुम्ही खोबरं आधी टाकलं तर बाकीच्या गोष्टी फ्राय करेपर्यंत खोबरा करपतो लगेचच. खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतो, त्यामुळं खोबरा लगेच करपला जातो. तर लसूण थोडीशी ब्राऊन झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर ह्याच्यानंतर कधीही लक्षात ठेवा, शेंगदाणे कधी पण तेलामध्ये टाकायचे, कारण की तेलात शेंगदाणे जरा फ्राय व्हायला टाईम पण लागतं. आणि जर तुम्ही खोबरा पहिला टाकलात, कुणाला असं वाटतं की खोबरा जाड आहे तर आपण खोबरा आधी टाकला तर तो फ्राय होईल, नाही, बिलकुल नाही. खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतो आणि शेंगदाण्यात देखील असतो, पण खोबऱ्यामध्ये खूप जास्त तेल असल्यामुळं काय होतं, खोबरा जास्त करपतो लगेच आणि ते मग चिवडा थोडा कडू लागतो. तर इथे मी कढीपत्ता टाकून घेते, जे स्वच्छ धुवून घेतलेला. थोडा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा, कारण की पाणी असेल तर खूप तडतड करतं. शेंगदाणे थोडेसे शोलो फ्राय करायचे, कारण की अजून आपल्याला काही गोष्टी टाकेपर्यंत शेंगदाणे बाकीच्या गोष्टी फ्राय होतात, म्हणून बरोबर अंदाज ठेवायचा की किती फ्राय करायचं, जास्त करपून द्यायचं नाही. इथे मिरची टाकून घ्यायची आहे
आता तुम्हाला जर तिखट टाकायचं आहे फक्त तिखट देखील टाकू शकता. आता मी तिखट पण टाकणार आहे आणि प्लस मिरची पण, कारण की मिरची टाकली तर थोडी चव जरा वेगळी येते. तर इथे नंतर आपला खोबरा येणार आहे, कारण की खोबरा तुम्ही पाहू शकते ऑलरेडी मी बारीक कापलेला आहे. त्याच्यानंतर मग ते तेलात फ्राय व्हायला त्याला बिलकुल टाईम लागणार नाही. आता हे सगळं मटेरियल एकसाथ व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आपल्याला. मग त्यासाठी 5 मिनिटं दिले तरी चालेल. पाहू शकता तुम्ही खोबरा छान प्रकारे शोलो फ्राय झालेला आहे. आता बाकीचं अजून होईपर्यंत, तिखट वगैरे फ्राय होईपर्यंत, मसाले फ्राय होईपर्यंत खोबरा अजून फ्राय होतो. कारण की आधी जर टाकलं असतं ना आपण तर खोबरा खूप करपला असता. खोबरा करपला असता तर चिवड्याची चव पूर्ण गेली असती. तर इथे आपल्याला भाजकी डाळ टाकून घ्यायची आहे. ऑलरेडी ती भाजकी असल्यामुळे तिला लास्टला ठेवायचं, कधीही लक्षात ठेवा. कोणी कसंही टाकतं, त्याच्यामुळं शेंगदाणे कधी कधी कच्चे राहतात. शेंगदाण्यांना फ्राय व्हायला टाईम लागतं, त्यामुळं मग चिवडा थोडा काही दिवसांनी थोडासा कोबट लागायला लागतो. तर ह्या छोट्या छोट्या टिप्सना जरा लक्षात ठेवायच्या. आता काजूला फ्राय करायची जास्त गरज नाही म्हणून मी सगळ्यात लास्टला काजू ठेवलेले. तर इथे आपला मसाला आहे, हळद, तिखट, गरम मसाला आणि चिवडा मसाला मी दोन टेबलस्पून घेतलेला. थोडासा स्मेल म्हणून किंवा टेस्ट म्हणून म्हटलं तरी चालेल. तर इथे मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आपला. आणि चवीपुरतं मीठ फोडणी घालतानाच घालायचं, म्हणजे जेव्हा आपण मुरमुरे टाकू ना तेव्हा सगळीकडे एकजीव लागून जातं. नाही तर वरनं टाकलं ना तर कुठे मीठ कमी लागतं तर कुठे जास्त लागतं, म्हणून फोडणीतच मीठ टाकून घ्यायचं. तर आपली फोडणी तयार झालेली आहे. इथे खूप छान खमंग वास सुटलेला. आता तुम्हाला नाही येणार पण मी सांगते सिरियसली, खूप छान खमंग आणि कढीपत्ता आणि लसणाचा खूप छान वास सुटलेला. तर इथे मी 2 पाकिट जे मुरमुरेचे घेतलेले ते दोन्ही पाकिट मी फोडणीमध्ये टाकलेले आहेत. पाहू शकता तुम्ही पूर्ण पातेला गच्च भरला आहे. आता हे सगळं एकजीव करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही इथे पूर्णपणे आपले जे मुरमुरे आहेत ते पूर्ण फोडणीला एकजीव झालेले आहेत. म्हणजे पूर्ण मसाला जो आपले मुरमुरे होते ते पूर्णपणे छान सगळ्या मुरमुऱ्यांना लागले. तर इथे मी एक जय गणेश म्हणून किंवा कोणताही फरसाण घ्या तुम्ही, तिखट फरसाण फक्त घ्यायचं नाही. नॉर्मल जो फरसाण असतो ना तर फरसाणचं एक पाकिट टाकायचं. आता तो कशासाठी, तर एक टेक्स्चर येण्यासाठी किंवा एक टेस्ट येण्यासाठी फरसाणचा वापर करायचा. ह्या जागी तुम्ही आपण दिवाळीला भरपूर जण शेव वगैरे करतात, ते देखील करून टाकलं तरी देखील चालतं. तर मी ह्यावेळेस शेव नाही केलं म्हणून मी फरसाणचा पाकिट आणला. म्हणून मी तुम्हाला सांगते की जर एखाद्या वेळेस शेव आपण नाही केली किंवा कोण करत नसेल एक फरसाणचा पाकिट आणून टाकायचा. आणि नाही टाकलं तरी काही फरक नाही पडत, पण जर टाकलंच ना तर एक टेक्स्चर आणि एक असं खायला टेस्ट पण खूप छान लागते. तर नसेल टाकत तर एकदा टाकून बघा, करून बघा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा कसं वाटली रेसिपी. तर लास्ट इथे आता मला थोडा तडका लावायचा आहे. तर इथे मी 2 टेबल ते 3 टेबलस्पून मी इथे गरम ऑइल करून घेतलं आहे आणि चिवडा मसाला आणि तिखट मसाला थोडा घेतला आणि वरनं मी ही फोडणी टाकते आहे. आता हे सगळे एकजीव करून घेते. एका हातामध्ये मोबाईल एका हातामध्ये पलिता खूपच अवघड जाईत होतं, म्हणून मी थोडा वेळ थांबत होते, कॅमेरा बंद करत होते, मग बाकीचं नाही का हलवून वगैरे परत कॅमेरा ऑन करत होते. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा, कारण की एकटीने हँडल करणं खूप अवघड जातं. तरी देखील तुमच्यापर्यंत जे काही आहे ते पोचवण्याचा प्रयत्न करते. मला माहिती आहे हा चिवडा दिवाळीचा आहे, लेट झालं मला. दिवाळीला तुम्हाला माहिती आहे की तुमचे म्हणजे आमचे फौजी आर्मीत आहेत, त्यामुळे नाही होत एकटीला सगळं सामान आणण्यापासून, किराणा आणण्यापासून, बाकीच्या गोष्टी हँडल करण्यापासून, मुलांकडे बघत एडिटिंग नाही झालं माझ्याने, त्यामुळं खरंच मनापासून सॉरी. आणि आता व्हिडिओ सोडली तर खरंच व्हिडिओला प्रेम द्या, रोज सोडण्याचा प्रयत्न करते आहे. तर तुमच्या एका लाईकने माझी व्हिडिओ बूस्ट होईल आणि मला खरंच अजून व्हिडिओ टाकण्याचे एक नाही का असतं की बाबा चला आपल्याला कोणतरी एक प्रोत्साहन करते की बाबा आपल्याला कमेंट दिली, लाईक दिलं तर मला ते एक बल भेटेल की तुम्ही मला लाईक करताय. आणि खरंच
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. खूप सिंपल साधा चिवडा तुम्हाला सांगितलं आहे, काही नाही आणि सिरियसली खूप टेस्टी झालेला. असं मीच नाही, ज्याने खाल्लं त्याने पण सगळ्यांनी फीडबॅक दिले. सो मनापासून धन्यवाद.